विद्यार्थी मित्र हो, बी एड एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण PE6 असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन इन स्कूल एज्युकेशन या विषयातील युनिट 5 टेस्ट फॉर इव्हॅल्युएशन इन स्कूल्स शाळांमधील मूल्यमापनासाठी चाचण्या या प्रकरणातील अचिव्हमेंट टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, अचिव्हमेंट टेस्ट वर्सेस ॲप्टिट्यूड टेस्ट, परफॉर्मन्स बेस्ड अचिव्हमेंट टेस्ट, डायग्नोस्टिक टेस्ट, रेमिडियल ॲक्टिव्हिटीज, नेचर, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ क्वेश्चन बँक, नेचर, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ ओरल टेस्ट या आशयावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांविषयी चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला, पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या संचाच्या संदर्भात कोणत्याही विषयातील प्रावीण्याचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी तयार केलेली कोणतीही चाचणी म्हणजे डॅश डॅश होय. पर्याय नैदानिक चाचणी, पर्याय ब अभियोग्यता चाचणी, पर्याय क प्रावीण्य चाचणी, पर्याय ड अभिवृत्ती चाचणी. एनी टेस्ट डिझाईन टू असेस द अचिव्हमेंट इन एनी सब्जेक्ट विथ रिगार्ड टू अ सेट ऑफ प्रीडिटर्मिन ऑब्जेक्टिव्ज इज डॅश डॅश. ऑप्शन ए डायग्नोस्टिक टेस्ट, ऑप्शन बी ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑप्शन सी अचिव्हमेंट टेस्ट, ऑप्शन डी ॲटिट्यूड टेस्ट. विद्यार्थी मित्रो, आपण प्रथम अपर्यायाचा विचार करू. अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालू असताना विद्यार्थ्यांच्या पाठ्यवृत्ती अध्ययनातील कच्चे दुवे शोधून काढण्यासाठी ज्या चाचण्या वापरल्या जातात त्यांना नैदानिक चाचण्या असे म्हणतात. त्यामुळे पर्याय अ चुकीचा ठरतो. आता आपण दुसऱ्या पर्यायाचा विचार करू. अभियोग्यतेलाच अभिक्षमता असेही म्हणतात. व्यक्तीच्या अंगी ज्या जन्मजात विशेष क्षमता इनबॉर्न पोटेन्शियल ॲबिलिटीज असतात त्यांना अभियोग्यता असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयात किती कौशल्य आत्मसात करता येईल ते दाखवणारा गुणसमुच्चय होय. अभियोग्यता चाचण्या विशिष्ट क्षमतांच्या मापनासाठी, कौशल्यांचा विकास करण्यासाठी, शैक्षणिक शाखा निवडीसाठी आणि व्यावसायिक मार्गदर्शनासाठी उपयोगात आणल्या जातात. त्यामुळे पर्याय ब सुद्धा चुकीचा ठरतो. आता प्रावीण्य चाचणी या पर्याय क बद्दल विचार करू. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही स्तरावर मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. या चाचण्यांद्वारे विद्यार्थ्यांचे शालेय विषयातील ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, मूल्यमापन, अभिवृत्ती, समस्या सोडवण्याची क्षमता इत्यादी प्रावीण्याचे मूल्यमापन केले जाते. पूर्वनिर्धारित उद्दिष्टांच्या संचाच्या संदर्भात कोणत्याही विषयातील प्रावीण्याचे मूल्यनिर्धारण करण्यासाठी जी चाचणी तयार केली जाते ती म्हणजे प्रावीण्य चाचणी होय. त्यामुळे पर्याय क हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. आता अभिवृत्ती चाचण्यांचा विचार करू. GW आल्पोर्ट यांच्या मते व्यक्तीच्या प्रतिक्रियांचे संचलन व दिग्दर्शन करणारी आणि अनुभवातून व्यवस्थित झालेली मनाची अथवा मज्जापेशींची तत्परता स्टेट ऑफ रेडीनेस म्हणजे अभिवृत्ती होय. अभिवृत्ती चाचण्यांद्वारे अभिवृत्तींचे समाधानकारकरित्या मापन करता येते. अभिवृत्ती चाचणी ही एखाद्या घटनेविषयी, व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दलच्या व्यक्तीच्या भावनांचे मूल्यनिर्धारण करते. त्यामुळे ड हा पर्यायसुद्धा चुकीचा ठरतो. चर्चेअंती आपल्या लक्षात आले असेलच की या ठिकाणी पर्याय क प्रावीण्य चाचणी हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न दुसरा, प्रावीण्य चाचण्या कोणत्या उद्देशाने वापरल्या जाऊ शकतात? पर्याय विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती जाणून घेणे, पर्याय ब अनुदेशनातील कोणत्याही कमतरता तपासणे, पर्याय क दोन्ही अ आणि ब, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. The achievement test can be used for which purposes? Option A to know the learning progress of the students. Option B checking any weakness in the instruction. Option C both A and B. Option D none of the above. विद्यार्थी मित्र, प्रावीण्य चाचण्या विविध हेतूने वापरल्या जातात. विद्यार्थ्यांची अध्ययनातील प्रगती आजमावून पाहणे, कोणत्याही घटकामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पूर्वावश्यक कौशल्ये आहेत की नाही हे ठरवणे, किंवा विद्यार्थ्यांनी नियोजित अनुदेशनाची उद्दिष्टे साध्य केली आहेत का हे पाहणे, अध्ययनाचे निरीक्षण करणे आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षक यांना प्रत्याभरण पुरवणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी सतत किंवा आवर्ती आहेत का हे ओळखणे, श्रेणी देणे इत्यादी. त्यामुळे पर्याय अ व ब दोन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून इथे पर्याय क दोन्ही अ आणि ब हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न तिसरा, प्रावीण्य चाचणीसाठी आराखड्यामध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण घटकांचा विचार केला पाहिजे? पर्याय उद्दिष्टानुसार भारांश, पर्याय ब आशयानुसार भारांश, पर्याय क प्रश्न प्रकारानुसार भारांश, पर्याय ड वरीलपैकी सर्व. Which are the important factors to be considered in design for the achievement test?
ऑप्शन ए वेटेज टू ऑब्जेक्टिव्स, ऑप्शन बी वेटेज टू कंटेंट, ऑप्शन सी वेटेज टू फॉर्म ऑफ क्वेश्चन्स, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. प्रावीण्य चाचणीलाच संपादनूक चाचणी असेही म्हणतात. प्रावीण्य चाचणी तयार करताना स्थूल आराखडा तयार करावा लागतो. चाचणीचा आराखडा तयार करताना 3 अंगांचा विचार करावा लागतो. चाचणी तयार करताना ती ज्या घटकांवर आधारित असते ते घटक शिकविताना ठरवलेली उद्दिष्टे विचारात घ्यावी लागतात. अध्यापन करताना जितक्या प्रमाणात उद्दिष्टांवर भर दिला असेल त्या प्रमाणात उद्दिष्टांना चाचणीत भर दिला गेला पाहिजे. समान आशयाच्या पाठ्यक्रमातील भाग म्हणजेच घटक तो मोठा असेल तर त्याचे 3 ते 5 उपघटक विचारात घ्यावेत. त्यापैकी महत्त्वाच्या उपघटकावर अध्यापन करताना भर दिला असेल त्यानुसार चाचणीत सुद्धा त्या उपघटकांना अधिक गुण द्यावेत. चाचणीत लेखी परीक्षेचे दोष कमी करण्यासाठी वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व काही प्रमाणात दीर्घोत्तरी प्रश्न द्यावेत. चाचणीच्या या 3ही भागांचा विचार करून त्यानुसार गुणविभागणी केल्यानंतर त्याचा एकत्रित विचार त्रिमिती तक्त्यात करावयाचा असतो. त्याला संविधान तक्ता, ब्ल्यूप्रिंट म्हणतात. त्यानंतर चाचणीमधील गुणदान योजना द्यावयाची असते. उत्तराचे मुद्दे व त्यासाठी दिलेले गुण याची सविस्तर व लिखित योजना करावी लागते. या सर्व घटकांचा विचार प्रावीण्य चाचणीसाठी आराखड्यामध्ये केला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय अ, ब आणि क हे 3ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून पर्याय ड वरीलपैकी सर्व हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 4. डॅश डॅश चाचणी हे एक साधन आहे जे भविष्यातील प्रशिक्षणाद्वारे एखाद्याची क्षमता आणि कौशल्ये प्राप्त करण्याची क्षमता निर्धारित करण्यासाठी आणि मोजण्यासाठी वापरली जाते. पर्याय अ प्रावीण्य, पर्याय ब अभियोग्यता, पर्याय क नैदानिक, पर्याय ड बुद्धिमत्ता. डॅश डॅश टेस्ट इज an instrument used to determine and measure an individual's ability and skills to acquire through future learning. Option A achievement, option B aptitude, option C diagnostic, option D intelligence. आपण प्रथम अपर्यायाचा विचार करू. प्रावीण्य चाचण्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मापन करण्यासाठी दिल्या जातात. त्यामुळे अपर्याय चुकीचा ठरतो. अभियोग्यता चाचणी हे असे साधन आहे जे भविष्यातील प्रशिक्षणाद्वारे एखाद्याची क्षमता आणि कौशल्ये प्राप्त करण्याची क्षमता निर्धारित करण्यासाठी आणि मोजण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे पर्याय ब हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. आता क पर्यायाचा विचार करू. नैदानिक चाचण्या ह्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणीवा किंवा दोष शोधून काढण्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे पर्याय क चुकीचा ठरतो. बुद्धिमत्ता चाचणी ही बुद्धिमत्ता मोजण्यासाठी तयार केलेली एक प्रश्नावली किंवा प्रश्नांची मालिका असते. त्यामुळे पर्याय ड हा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. 4ही पर्यायांच्या संदर्भात केलेल्या स्पष्टीकरणावरून तुमच्या लक्षात आले असेलच की पर्याय ब हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 5. डॅश डॅश चाचणी विद्यार्थ्यांच्या एकाच क्षेत्रातील क्षमतेचे मोजमाप करते. पर्याय बहुआयामी अभियोग्यता चाचणी, पर्याय ब विशेष अभियोग्यता चाचणी, पर्याय क सामान्य प्रावीण्य चाचणी, पर्याय ड विशेष प्रावीण्य चाचणी. डॅश डॅश टेस्ट मेजर ॲबिलिटी ऑफ द स्टुडंट्स इन वन एरिया. ऑप्शन ए मल्टिपल ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑप्शन बी स्पेशल ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑप्शन सी जनरल अचिव्हमेंट टेस्ट, ऑप्शन डी स्पेशल अचिव्हमेंट टेस्ट. विद्यार्थी मित्र मध्ये वर्गीकृत केल्या जातात. एक म्हणजे बहुआयामी अभियोग्यता चाचणी मल्टिपल ॲप्टिट्यूड टेस्ट आणि दुसरे म्हणजेच विशेष अभियोग्यता चाचण्या स्पेशल ॲप्टिट्यूड टेस्ट. बहुआयामी अभियोग्यता चाचण्या अशा चाचण्या आहेत ज्यात अभियोग्यतेची विविध क्षेत्रे संगीत, यांत्रिकी इत्यादी स्वतंत्र उपचाचण्यांनी मोजली जातात. बहुआयामी अभियोग्यता चाचणी ही एका चाचणीचे वेगवेगळे विभाग वापरून एकाच वेळी एकापेक्षा जास्त क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे मापन करते. त्यामुळे पर्याय चुकीचा ठरतो. आता आपण ब पर्यायाचा विचार करू. विशेष अभियोग्यता चाचणी केवळ एका विशिष्ट अभियोग्यतेचे जसे की अध्यापन, संगीत इत्यादीचे मापन करतात. म्हणजेच विशेष अभियोग्यता चाचणी एकाच क्षेत्रातील क्षमतेचे मापन करते. आता क पर्यायाचा विचार करू. प्रावीण्य चाचण्यांचे 2 भागात वर्गीकरण केले जाते. सामान्य प्रावीण्य चाचणी आणि विशेष प्रावीण्य चाचणी. सामान्य प्रावीण्य चाचणी विविध स्तरांवर विद्यार्थ्यांच्या सामान्य शैक्षणिक प्रावीण्याचे मापन करण्याचा प्रयत्न करतात, जे शाळेत एका विशिष्ट वर्गात शिकवलेल्या सामान्य विषय क्षेत्रांचा समावेश करते. त्यामुळे पर्याय क सामान्य प्रावीण्य चाचणी हा चुकीचा पर्याय आहे. विशेष प्रावीण्य चाचण्या म्हणजे निवडलेल्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रावीण्याचे मोजमाप करण्याचे साधन आहे, ज्यांना 2 भिन्न गटांमध्ये विभागले जाते, नैदानिक चाचण्या आणि प्रमाणित संकलित प्रावीण्य चाचण्या. त्यामुळे पर्याय ड हा चुकीचा पर्याय ठरतो.
विशेष अभियोग्यता चाचणी विद्यार्थ्यांच्या एकाच क्षेत्रातील क्षमतेचे मोजमाप करते, त्यामुळे पर्याय ब हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 6. विद्यार्थ्यांचे सामर्थ्य व कमकुवतपणा ओळखण्यासाठी ज्या चाचण्या वापरल्या जातात त्यांना डॅश डॅश चाचण्या म्हणतात. पर्याय सामान्य प्रावीण्य चाचण्या, पर्याय ब विशेष प्रावीण्य चाचण्या, पर्याय क नैदानिक चाचण्या, पर्याय ड अभियोग्यता चाचण्या. The achievement tests which are used to identify the strengths and weaknesses of the students are called dash dash tests. Option A general achievement test, option B special achievement test, option C diagnostic test, option D aptitude test. मागच्या प्रश्नाच्या वेळी आपण अभियोग्यता चाचण्या, सामान्य प्रावीण्य चाचण्या व विशेष प्रावीण्य चाचण्या याविषयी चर्चा केलेली आहे. त्यामुळे हे तीनही पर्याय चुकीचे आहेत हे तुम्ही ओळखले असेलच. पर्याय ब आणि पर्याय ड चुकीचे पर्याय आहेत. आता क पर्यायाचा विचार करू. ज्या प्रावीण्य चाचण्या विद्यार्थ्यांची बलस्थाने म्हणजे सामर्थ्य आणि कमतरता म्हणजेच उणिवा ओळखण्यासाठी वापरल्या जातात त्यांना नैदानिक चाचण्या असे म्हणतात. या चाचण्यांचा प्राथमिक उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना अध्ययनाची उद्दिष्टे साध्य करण्यात येणाऱ्या अडचणी ओळखणे आणि त्याकरता उपचारात्मक मानके सुचवणे. त्यामुळे पर्याय क हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 7. खालीलपैकी कोणते विधान नैदानिक चाचण्यांबद्दल असत्य आहे? पर्याय नैदानिक चाचणी आणि प्रावीण्य चाचणी यात फरक नाही. पर्याय ब योग्य उत्तर विद्यार्थ्यांचे सामर्थ्य प्रदान करते आणि चुकीचे उत्तर त्याच्यातील कमजोरी दर्शवते. पर्याय क या चाचण्यांसाठी वेळ मर्यादा निर्दिष्ट केलेली नाही. पर्याय ड जर नैदानिक चाचण्या या उपचारांशी संबंधित असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर फॉल्स अबाउट डायग्नोस्टिक टेस्ट? ऑप्शन ए देर इज नो डिफरन्स बिटवीन डायग्नोस्टिक टेस्ट अँड अचिव्हमेंट टेस्ट. ऑप्शन बी द करेक्ट आन्सर प्रोव्हाइड्स स्टुडंट स्ट्रेंथ अँड रॉंग आन्सर इंडिकेट्स हिज वीकनेस. Option C time limit for this test is not specified. Option D if diagnostic tests are related with the remedy then they become very beneficial for students. विद्यार्थी मित्रो, प्रावीण्य चाचण्या विद्यार्थ्यांच्या विशिष्ट कार्यक्षेत्रातील सापेक्ष संपादन मोजण्यासाठी वापरल्या जातात. निदानाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रावीण्य चाचणीत मिळवलेले एकूण गुण कोणत्याही प्रकारे अर्थपूर्ण असू शकत नाहीत. प्रावीण्य चाचण्यांनी अध्ययनातील अडचणी फक्त तेव्हाच शोधल्या जाऊ शकतात जेव्हा त्यांची निर्मिती नैदानिक हेतूसाठी होते. नैदानिक चाचणी सामान्य वर्गातील चाचणी किंवा प्रमाणित प्रावीण्य चाचणीपेक्षा भिन्न असते, कारण नैदानिक चाचणीचा मुख्य उद्देश विश्लेषण करणे, निर्धारण करणे नव्हे. नैदानिक चाचणीमध्ये वेग या घटकाकडे दुर्लक्ष केले जाते आणि विद्यार्थ्यांना त्यांचे जास्तीत जास्त कार्य पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. म्हणजेच नैदानिक चाचण्यांसाठी वेळेची मर्यादा निर्दिष्ट केलेली नसते. नैदानिक चाचणीतील योग्य प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्याचे सामर्थ्य दर्शवते आणि चुकीचे उत्तर त्याच्या उत्तरातील कमतरता दर्शवते. नैदानिक चाचणी अडचणी आणि कमतरता शोधण्यासाठी असतात, जेणेकरून त्यावर उपचारात्मक कार्यवाही करता येईल. तर विद्यार्थ्यांना श्रेणी देणे आणि त्यांची तुलना इतर विद्यार्थ्यांशी करणे या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या प्रावीण्य पातळीची मूल्यमापन करणे हे प्रावीण्य चाचण्यांचे ध्येय असते. यावरून पर्याय ब, क आणि ड हे नैदानिक चाचणीबाबत सत्य पर्याय आहे. प्रावीण्य चाचणी आणि नैदानिक चाचणी यांची व्याप्ती आणि स्वरूपाच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्यामध्ये फरक आहे. म्हणून पर्याय अ हा नैदानिक चाचणीबाबत असत्य आहे. त्यामुळे पर्याय अ हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 8. अभियोग्यता चाचणी आणि प्रावीण्य चाचणी यात काय फरक आहे? पर्याय अ आपणास कोणत्या क्षेत्रात वाढण्याची म्हणजे विकसित होण्याची क्षमता आहे हे मोजण्यासाठी अभियोग्यता चाचणीची रचना केली गेली आहे. तर प्रावीण्य चाचण्या एका क्षेत्रात आधीच प्राप्त केलेल्या ज्ञानाचे मूल्यनिर्धारण करतात. पर्याय ब अभियोग्यता चाचण्या चांगले गुण मिळवण्यासाठी आधीच्या अभ्यासाची मागणी करतात, तर प्रावीण्य चाचणीसाठी आधीचा अभ्यास आवश्यक नसतो. पर्याय क अभियोग्यता चाचणी आणि प्रावीण्य चाचणी यात फरक नाही. पर्याय ड अभियोग्यता मोजमाप भूतकाळावर लक्ष केंद्रित करते, तर प्रावीण्य मापन भविष्यावर लक्ष केंद्रित करते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲप्टिट्यूड टेस्ट अँड अचिव्हमेंट टेस्ट? ऑप्शन ए an aptitude test is designed to measure which fields you have ability to grow, while achievement test assess the knowledge already obtained in the field. Option B aptitude test demand previous study to get a better score, while achievement test requires no previous study. Option C there is no difference between aptitude test and achievement test. Option D aptitude measurement focuses on the past while achievement measurement focuses on the future. प्रावीण्य चाचणी
आधीच्या अभ्यासाची चांगले गुण मिळवण्यासाठी मागणी करतात. अभियोग्यता चाचणीसाठी आधीच्या अभ्यासाची आवश्यकता नसते, कारण ती केवळ आपल्या सध्याच्या क्षमतांचे मूल्य निर्धारण करते. तसेच आपणास कोणत्या क्षेत्रात वाढण्याची म्हणजे विकसित होण्याची क्षमता आहे हे मोजण्यासाठी अभियोग्यता चाचणी तयार केली गेली आहे. तर प्रावीण्य चाचण्या क्षेत्रात आधीच प्राप्त केलेल्या ज्ञानाचे मूल्य निर्धारण करतात. त्यामुळे अ बरोबर असून पर्याय ब हा चुकीचा आहे. प्रावीण्य चाचण्या ज्ञात म्हणजेच नोंद अथवा नियंत्रित अनुभवांच्या समुच्चयाच्या परिणामांचे मूल्यमापन करते. तर अभिक्षमता चाचणी अज्ञात अथवा अनियंत्रित अनुभवांच्या समुच्चयाच्या परिणामांचे मूल्यमापन करते. एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उत्पादनाचे मूल्यमापन प्रावीण्य चाचण्या करतात. तर एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मिळणाऱ्या फायद्यांच्या संभाव्यतेचे मूल्यमापन अभियोग्यता चाचण्या करतात. प्रावीण्य चाचणी आधीच्या अध्ययनाचे मापन करते, तर अभियोग्यता चाचण्या भविष्यातील संभाव्यतेचे मापन करतात. त्यामुळे क व ड हे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. या ठिकाणी पर्याय अ हा बरोबर उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 9. निदानात्मक चाचण्यांद्वारे आढळलेल्या उणीवा दूर करण्यासाठी डॅश डॅश आयोजित केले जाते. पर्याय अ पारस्परिक अध्यापन, पर्याय ब परिणामकारक अध्यापन, पर्याय क उपचारात्मक अध्यापन, पर्याय ड अध्ययनार्थी केंद्रित अध्यापन. डॅश डॅश इज कंडक्टेड टू इरॅडिकेट the shortcomings which are found out by the diagnostic test. Option A reciprocal teaching, option B effective teaching, option C remedial teaching, option D learner centered teaching. आता आपण पहिल्या पर्यायाचा विचार करू. पारस्परिक अध्यापन ही एक अनुदेशनात्मक कृती आहे, जी मजकुराचा अर्थ लावण्याच्या उद्देशाने मजकुरातील काही विभागांशी संबंधित शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाचे रूप आहे. पारस्परिक अध्यापन हे एक वाचन तंत्र आहे, जे विद्यार्थ्यांच्या वाचन आकलनास प्रोत्साहित करते असे मानले जाते. पारस्परिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना 4 विशिष्ट वाचन कार्यनीती प्रदान करतो, जे सक्रियपणे आणि जाणीवपूर्वक आकलनाचे समर्थन करण्यासाठी वापरल्या जातात. प्रश्नोत्तरे, स्पष्टीकरण, सारांशीकरण आणि पूर्वकथन. त्यामुळे पर्याय अ चुकीचा ठरतो. आता ब पर्यायाचा विचार करू. परिणामकारक अध्यापन म्हणजे अचूक अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, अनुभव यांची सूत्रबद्ध गुंफण करून केलेले अध्यापन होय. त्यामुळे ब पर्यायसुद्धा चुकीचा आहे. विषयातील विविध संकल्पना, सूत्रे, नियम, गुणधर्म, तत्त्व इत्यादी मूलभूत गोष्टी विद्यार्थ्याला समजल्या आहेत किंवा नाहीत, ते समजून घेण्यात त्यांना कोणत्या अडचणी आल्यात, कोठे दोष राहिलेत याचा शोध शिक्षकाला नैदानिक चाचणीने घेता येतो. नैदानिक चाचण्यांद्वारे आढळलेल्या उणीवा किंवा दोष दूर करण्यासाठी केले जाणारे अध्यापन म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय. म्हणून पर्याय क हा बरोबर आहे. अध्ययनार्थी केंद्रित अध्यापनात सर्व प्रकारच्या क्रियाकलापांचे केंद्र विद्यार्थी असतो. शिक्षक अध्ययन प्रक्रियेला सहज व सोपे बनवण्याचे कार्य करतात आणि अध्ययन परिस्थितीचे आयोजक असतात, जे विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार आणि जिज्ञासा जागृत करतात, समस्या निराकरण कौशल्याचा विकास करतात, प्रकल्पाची रूपरेखा आणि अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देतात, तसेच स्वयं अध्ययनाचा विकास करून तथ्यांचे निरीक्षण करून ज्ञानार्जन करणे वा सृजनात्मक विचार व क्रियाकलापांद्वारे ज्ञानार्जन करण्यासाठी प्रोत्साहित करतात. विद्यार्थी केंद्रित अध्यापनात विद्यार्थ्यांच्या विकासात्मक स्तर, परिपक्वता, अध्ययन युक्ती, पूर्वज्ञान व अनुभव, अभिरुची, सामाजिक संदर्भ आणि संस्कृतीवर लक्ष दिले जाते. त्यामुळे ड पर्याय चुकीचा आहे. येथे पर्याय क हा बरोबर पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 10. मी प्रश्नांचा संग्रह किंवा भांडार आहे. मी प्रश्न तयार करण्यासाठी प्राश्निकाला विस्तृत कल्पना पुरवते. अंदाज करा मी कोण आहे. पर्याय प्रश्नपत्रिका, पर्याय ब प्रश्नपेढी, पर्याय क संग्रहित जुन्या प्रश्नपत्रिकांची फाईल, पर्याय ड प्रश्नावली. आय एम अ कलेक्शन ऑर रिझर्वायर ऑफ क्वेश्चन्स. आय प्रोव्हाइड अ वाईड रेंज ऑफ आयडियाज टू द पेपर सेटर फॉर प्रिपरेशन ऑफ क्वेश्चन्स. गेस हू एम आय. ऑप्शन ए क्वेश्चन पेपर, ऑप्शन बी क्वेश्चन बँक, ऑप्शन सी फाईल ऑफ कलेक्टेड ओल्ड क्वेश्चन पेपर्स, ऑप्शन डी क्वेश्चनायर. आता आपण पहिल्या पर्यायाचा विचार करू. प्रश्नपत्रिका ही विद्यार्थ्याने तपशीलवारपणे संपादित केलेले ज्ञान, आकलन आणि कौशल्य आत्मसात केले आहे ते किती चांगले प्रदर्शित करू शकतो याची चाचणी घेते. येथे प्रश्नांचा संग्रह आहे, परंतु प्रश्न मर्यादित घटकावर मर्यादित असतात. प्राश्निकाला विस्तृत कल्पना पुरवत नाहीत.
त्यामुळे पर्याय अ हा चुकीचा पर्याय आहे. साहजिकच पर्याय क सुद्धा चुकीचा आहे. प्रश्नावली एक असे साधन आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीस किंवा व्यक्तींच्या गटास दिलेल्या काही मानसशास्त्रीय, सामाजिक आणि शैक्षणिक शीर्षकांवर प्रश्नांची मालिका समाविष्ट केली जाते. त्यामुळे ड पर्यायसुद्धा चुकीचा आहे. प्रश्नपेढी ही प्रश्नांचा संग्रह किंवा भांडार असते. ती प्रश्न तयार करण्यासाठी प्राश्निकाला विस्तृत कल्पना पुरवते. एका प्रश्नपेढीमध्ये मूल्यनिर्धारणासाठी विभिन्न प्रकारच्या प्रश्नांची मालिका असते. प्रश्नपेढी ही एक नियोजित भांडार आहे जिचा उपयोग शिक्षक, पालक, मूल्यमापनकर्ता आणि विद्यार्थी करतात. आधीचे प्रश्न शिक्षक, मूल्यमापनकर्ता यांना नवीन प्रश्नपत्रिका काढताना मदत करतात. हे प्रश्न तयार करणाऱ्याला प्रश्नांच्या निर्मितीच्या वेळी विचारांचा विस्तृत प्रसार उपलब्ध करून देतात. त्यामुळे पर्याय ब हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 11वा. डॅश डॅश या अशा चाचण्या आहेत ज्या परीक्षार्थीने काही प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी एखादे कार्य आशयाशी संबंधित करणे आवश्यक आहे. पर्याय अ प्रावीण्य चाचण्या, पर्याय ब अभियोग्यता चाचण्या, पर्याय क कार्यमान आधारित प्रावीण्य चाचण्या, पर्याय ड शिक्षक निर्मित प्रावीण्य चाचण्या. डॅश डॅश आर दोज दॅट रिक्वायर द एक्झामिनी टू परफॉर्म अ टास्क कंटेंट रिलेटेड रादर दॅन ॲन्सर फ्यू क्वेश्चन्स. ऑप्शन ए अचिव्हमेंट टेस्ट, ऑप्शन बी ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑप्शन सी परफॉर्मन्स बेस्ड अचिव्हमेंट टेस्ट, ऑप्शन डी टीचर मेड अचिव्हमेंट टेस्ट. आता अ पर्यायाचा विचार करू. प्रावीण्य चाचण्या या अशा चाचण्या आहेत ज्या एखाद्या परीक्षार्थीला एखाद्या विषयात त्या क्षेत्रामध्ये ज्ञान किंवा कौशल्य प्राप्त करण्यात किती प्रमाणात यश मिळाले आहे याची अनुमती देते. त्यामुळे अ पर्याय चुकीचा ठरतो. अभियोग्यता चाचणी ही एक चाचणी आहे जी आपण काहीतरी सहज आणि किती चांगल्या प्रकारे करू शकतो हे शोधण्यासाठी तयार केली जाते. त्यामुळे पर्याय ब सुद्धा चुकीचा आहे. कार्यमान आधारित प्रावीण्य चाचण्या म्हणजे अशा चाचण्या आहेत ज्यात परीक्षार्थीने काही उत्तर देण्याऐवजी एखादे कार्य आशयाशी संबंधित करणे आवश्यक असते अशी अपेक्षा केली जाते. कार्यमान आधारित परीक्षणाचा एक गुण हा आहे की ते सामान्यपणे व्यक्तिगत रूपात प्रशासित केले जातात, ज्यामुळे परीक्षक परीक्षार्थींद्वारा केल्या गेलेल्या त्रुटी शोधून काढू शकेल. तसेच त्याला दिले गेलेले कार्य पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल याचे मूल्यनिर्धारण करू शकेल. त्यामुळे पर्याय क हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 12वा. प्रश्नपेढीचे प्रश्न डॅश डॅशसाठी वापरले जातात. पर्याय अ आकारिक मूल्यनिर्धारण, पर्याय ब संकलित मूल्यनिर्धारण, पर्याय क आकारिक व संकलित मूल्यनिर्धारण, पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. क्वेश्चन्स फ्रॉम द क्वेश्चन बँक आर यूज फॉर डॅश डॅश. ऑप्शन ए फॉर्मेटिव्ह असेसमेंट, ऑप्शन बी समेटिव्ह असेसमेंट, ऑप्शन सी फॉर्मेटिव्ह अँड समेटिव्ह असेसमेंट, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. प्रश्नपेढीसाठी प्रश्न विषय तज्ज्ञ शिक्षकांकडून तयार केले जातात. प्रश्न अद्ययावत करणे, काढून टाकणे, बदलणे, सुधारणा करणे आणि नवीन प्रश्नांची त्यात भर घालणे याद्वारे प्रश्नांचे समृद्धीकरण करणे ही एक सतत प्रक्रिया आहे. प्रश्नपेढीत एखाद्या विशिष्ट विषयावरील वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न, लघुत्तरी प्रकारचे प्रश्न तसेच दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो. आकारिक आणि संकलित मूल्यनिर्धारणासाठी प्रश्नपेढीचे प्रश्न वापरले जातात. म्हणून या ठिकाणी पर्याय क दोन्ही अ व ब हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 13वा. तोंडी परीक्षा म्हणजे काय? पर्याय अ परीक्षक आणि परीक्षार्थी यांच्यात समोरासमोर प्रश्नांची उत्तरे देणारी क्रिया आहे. पर्याय ब आकारिक आणि संकलित मूल्यनिर्धारणाचा एक भाग आहे. पर्याय क मोजमापाचा एक प्रकार जो प्राचीन काळापासून वापरला जात आहे. पर्याय ड वरीलपैकी सर्व. व्हॉट इज ॲन ओरल टेस्ट? ऑप्शन ए अ फेस टू फेस क्वेश्चन आन्सर ॲक्टिव्हिटी बिटवीन एक्झामिनर अँड एक्झामिनी. ऑप्शन बी अ पार्ट ऑफ फॉर्मेटिव्ह अँड समेटिव्ह असेसमेंट. ऑप्शन सी अ फॉर्म ऑफ मेजरमेंट दॅट हॅज बीन यूज सिन्स एन्साइंट टाइम्स. ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. मूल्यमापनाचा हा प्रकार फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. ज्यावेळी लेखन व विशेषतः छपाईची सोय नव्हती त्यावेळी हाच प्रकार अस्तित्वात होता. लेखी परीक्षेच्या साहाय्याने ज्या बाबींचे मूल्यमापन सहजासहजी करता येत नाही त्या घटकाचे मूल्यमापन करण्यासाठी तोंडी परीक्षा उपयुक्त ठरतात. या परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांना तोंडी प्रतिसाद अपेक्षित आहे. परीक्षक आणि परीक्षार्थी यांच्यामध्ये समोरासमोर प्रश्नोत्तरे होतात. तसेच तोंडी परीक्षा हे आकारिक आणि संकलित मूल्यनिर्धारणाचा एक भाग आहे.
त्यामुळे पर्याय अ, ब आणि क हे तीनही पर्याय बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय ड वरीलपैकी सर्व हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 14वा. मौखिक परीक्षेची टिंबटिंब ही पद्धती आहे. पर्याय अ मुलाखत, पर्याय ब प्रश्नमंजुषा स्पर्धा, पर्याय क पथक चर्चा, पर्याय ड वरीलपैकी सर्व. द मोड ऑफ ओरल टेस्ट इज डॅश डॅश. ऑप्शन ए इंटरव्ह्यू, ऑप्शन बी क्विज कॉन्टेस्ट, ऑप्शन सी पॅनल डिस्कशन, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव. तोंडी परीक्षा विद्यापीठ पातळीवरील शोध प्रबंध परीक्षेसाठी बाल्यावस्थेमध्ये, पूर्व बाल्यावस्थेमध्ये विषयवस्तूचे किंवा आशयाचे परीक्षण करण्यासाठी, तसेच शालेय पश्चात स्तरावर व्यावसायिक स्थानन परीक्षांसाठी प्लेसमेंट एक्झामिनेशनसाठी वापरल्या जातात. मुलाखत, मौखिक परीक्षा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, पथक चर्चा या तोंडी परीक्षेच्या पद्धती आहे. त्यामुळे पर्याय ड वरीलपैकी सर्व हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 15वा. तोंडी परीक्षा शालेय परीक्षा प्रणालीचा अविभाज्य भाग का आहेत? पर्याय अ हे लेखी परीक्षेचे पूरक साधन आहे. पर्याय ब ज्या विद्यार्थ्यांना अपंगत्व किंवा इतर कोणत्याही कारणामुळे लेखन करण्यात अडचण येते त्यांचे तोंडी परीक्षेद्वारे मूल्यमापन केले जाऊ शकते. पर्याय क दोन्ही अ आणि ब. पर्याय ड वरीलपैकी एकही नाही. व्हाय ओरल टेस्ट आर इंटिग्रल पार्ट ऑफ स्कूल एक्झामिनेशन सिस्टम. ऑप्शन ए इट इज सप्लिमेंटरी टूल टू द रिटन टेस्ट. ऑप्शन बी स्टुडंट्स हू हॅव डिफिकल्टी इन रायटिंग ड्यू टू डिसॅबिलिटी or any other reason can be evaluated through oral test. ऑप्शन सी बोथ ए अँड बी. ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. काही विषयांच्या अध्यापनात व अध्ययनात अंतर्भूत असलेल्या क्षमतांचे मापन लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षांद्वारे शक्य नसते. अशा क्षमतांच्या मापनासाठी तोंडी परीक्षेशिवाय दुसरा पर्याय नसतो. उदाहरणार्थ भाषा विषयातील वाचन, पाठांतर, उच्चार इत्यादी कौशल्यांच्या मापनासाठी तोंडी परीक्षेसारखा दुसरा समर्पक असा मार्ग नाही. तसेच लहान मुलांच्या बाबतीत लेखनाची त्यांना सवय नसते, त्यामुळे तोंडी परीक्षेचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे तोंडी परीक्षा हे लेखी परीक्षेचे एक पूरक साधन आहे. हा अपर्याय बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना अपंगत्व किंवा इतर कोणत्याही कारणामुळे लेखन करण्यात अडचण येते त्यांचे तोंडी परीक्षेद्वारे मूल्यमापन केले जाऊ शकते. त्यामुळे ब पर्यायही बरोबर आहे. म्हणून येथे पर्याय अ व ब हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क दोन्ही अ व ब हा अचूक उत्तराचा पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. प्रश्न 16वा. शब्द किंवा वाक्यांचे श्रुतलेखन हे कोणत्या प्रकारच्या चाचणीचे सामान्य उदाहरण आहे? पर्याय अ मौखिक परीक्षा, पर्याय ब मौखिक उत्तर परीक्षा, पर्याय क लिखित उत्तर परीक्षा, पर्याय ड वरीलपैकी सर्व. Dictation of words or sentences is a common example of what type of test? Option A oral test, option B oral response test, option C written response test, option D all of the above. मौखिक परीक्षणाला 2 वर्गात विभागलेले आहे. ते म्हणजे मौखिक उत्तर परीक्षा आणि लिखित किंवा लेखी उत्तर परीक्षा. मौखिक उत्तर परीक्षेत परीक्षक बोललेल्या शब्दांद्वारे प्रश्न सादर करतात आणि परीक्षार्थी त्यांचे बोलूनच उत्तर देतात. त्यामुळे अ व ब दोन्ही पर्याय चुकीचे ठरतात. लिखित उत्तर परीक्षेमध्ये परीक्षक बोललेल्या शब्दांमधून प्रश्न सादर करतो आणि परीक्षार्थी त्या प्रश्नांची उत्तरे लिहितात. ही परीक्षा तोंडी प्रतिसाद आणि लेखी परीक्षा यांच्या दरम्यान कुठेतरी स्थित आहे. त्यामुळे पर्याय क हा अचूक पर्याय आहे. सो हिअर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. विद्यार्थी मित्रो, आपण 16 बहुपर्यायी प्रश्नांवर चर्चा केलेली आहे. बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराच्या अचूक पर्याय निवडताना जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्यातूनही आणखी काही बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला तयार करता येतील. प्रयत्न तर करून बघा, यश नक्कीच मिळेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या सर्वांसाठी असलेलं आपलं BEd एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.